या संपूर्ण नागरिकांच्या जंगलामध्ये बिबट्या आलेला आहे। योगेश, खरं तर वर्षभरामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीनं बिबट्या या परिसरात येतोय आणि एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर वन विभाग काय प्रयत्न करताना दिसते, पुन्हा अशा घटना घडू नये त्या टाळता याव्या यासाठी काही प्रयत्न होत आहेत का वन विभागाकडून? खरं म्हणजे बिबट्या हा नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्यानं वावरत असतो। नाशिक जिल्ह्यामध्ये मुबलक असे धरणशाखे आहे आणि त्यामुळे तो या परिसरांमध्ये असतो। शेती मोठ्या प्रमाणात आहे, बागायती परिसर आहे, ऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्याला लपण्यासाठीच्या जागा मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये असतात। हिरवगार असल्यामुळे, मुबलक पाणी असल्यामुळे दिवास हा मोठ्या प्रमाणात आपल्याला त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि त्याचबरोबर लष्कराचा परिसर असलेल्या देवळाली परिसरामध्ये आढळून येतो। आणि आपण बघितलं असेल की गेल्या वेळी 2-3 महिन्यापूर्वी एकलहरा परिसरात बिबट्या आढळून आला होता आणि आता तो त्याच परिसरातल्या थोडं पुढच्या बाजूला म्हणजे एकलहरा आपल्या जय भवानी रोड परिसरामध्ये दिसून आलेला आहे। शहराच्या आजूबाजूला या परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लष्कराचा परिसर आहे, ऊसाची शेती आहे, द्राक्षाची शेती आहे आणि तिथं तो नेहमी लपलेला असतो आणि तिथून तो आता या शहरी परिसरामध्ये चुकून रात्रीच्या पहाटे भक्ष्याचा पाठलाग करताना आला असावा आणि त्यातून तो आता संभ्रमित झालेला आहे। तो वेगवेगळ्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करतोय आणि आता वन विभागाने त्याला शोधून काढल्यानंतर त्याला बघण्यासाठीची गर्दी जी झालेली आहे त्यामुळे अधिक गोंधळ निर्माण झालाय। वन विभाग पोलीस पण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि लोकांना हटवण्याचा प्रयत्न करतायत। आता नागरिकांना हटवल्यानंतरच त्याला पकडणं सुलभ होईल अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे आता वन विभाग त्याच्या मागावर आहे, तर पोलीस जे आहेत ते लोकांच्या मागावर आहेत असं म्हणायला लागेल। अगदी बरं, या आधीची पुण्यातली, कोल्हापुरातली गव्याची घटना आपल्यासाठी अजूनही ताजी आहे। कशा पद्धतीनं गव्यांना पकडताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आणि गव्याचा मृत्यू झाला तर हे आपल्याला माहिती आहे। मग अशा परिस्थितीमध्ये निदान इथे तरी ती घटना आपल्याला टाळता यावी यासाठी नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत। आपण झी24 तासच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना आवाहन करूयात, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांना सहकार्य करा, गर्दी टाळा, जेणेकरून त्या बिबट्याला लवकर पकडता येईल आणि तेच वन विभागासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा योग्य असेल असं वाटतंय। योगेश, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून सर्व अद्ययावत साहित्य वन विभागाकडे आता आहे का? वन विभागाकडे अद्ययावत साहित्य आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये नेहमी बिबट्या नेहमीच दिसत असल्यामुळे ट्रँक्युलायझर गन असतील, त्याला पकडण्यासाठीचे रोबोट्स असतील, म्हणजे पूर्ण सेफ्टी कोड घातलेले जे काही जवान असतात ते सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यामुळे त्या जवानांना सुद्धा आता या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलंय आणि ते स्वतः त्याला पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। जर आपण बघितलं तर एक वन संरक्षक, वनजीव संरक्षकची एक टीम जी एक NGO आहे जी ही सातत्यानं त्याच्यामध्ये बिबटे पकडण्यासाठी एक्सपर्ट असते, तिला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय। त्यांचे जवळजवळ 15 ते 20 स्वयंसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात। ट्रँक्युलायझर गनने बेशुद्ध करण्यासाठी जे ट्रँक्युलायझर गन सज्ज आहे, फक्त तो खूप मोठा असल्यामुळे आणि हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे पूर्ण काळजी घेतली जाते आणि त्यामुळे तातडीनं त्याला पकडणं शक्य होत नाहीये, पण संपूर्ण प्रयत्न जे आहे ते वन विभागाकडून केले जातात। योगेश, असे सोबत राहा, तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे आहेत, पण तिथल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाठवल्यात त्या आपण प्रेक्षकांना दाखवूयात। गार्डन मध्ये बैठलं, माधव लॉनच्या पाठीमागे गार्डन मध्ये बैठलं, एकदम माझ्या घराच्या जवळच आहे। तुमच्या घराच्या जवळ? माझ्या घराजवळ। तो जेव्हा त्याच्या मागे लोक लागले त्यावेळेस तो आला, वॉचमॅन मला फोन केला म्हणजे शेट आपल्या घराच्या शेडच्या बॅक साईडलाच तो आहे। मग त्याच्यानंतर तो पळाला तर मग समोरच्या एरियामध्ये आला, ह्या एरियात। आम्ही 7 वाजता त्याच्या पाठीमागे गेलो, मी माझे मित्र सोबत होते, पण तो काय आमच्या हातात आला नाही। लय मोठा आहे साहेब। माझ्या पंचम सोसायटीमधनं तो भिंत गेटमधनं आतमध्ये शिरला। म्हणजे विनोद भाऊ साळवे यांनी सांगितलं मला, मी CCTV फुटेज चेक केला, त्याच्यामध्ये मला तो एंट्री मारताना दिसला। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी। नाशिकमधल्या जय भवानी रोड परिसरामध्ये बिबट्या पहाटेच्या सुमाराला आढळला आहे। तिथे आसपासच्या परिसरांमधल्या सगळ्या बंगल्यांच्या परिसरातनं तो इकडून तिकडे धावतोय, त्याला पकडण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहेत। पोलीसही इथे दाखल झालेले आहेत। नागरिकांची गर्दी, बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे बिबट्या सुद्धा भांबावून गेलेला आहे आणि वन विभागालाही या बिबट्याला पकडण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। जरी अद्ययावत साहित्य वन विभागाकडे आता असलं
तरी सुद्धा या बिबट्याला पकडताना नागरिकांच्या गर्दीचा सुद्धा अडसर होतोय. कारण बिबट्याला पकडत असताना त्यांना कुणावर हल्ला करू नये याची काळजी वनविभाग आणि पोलिसांना घ्यावी लागते. खरं तर बिबट्याला पकडत असताना या परिसरामध्ये कर्फ्यू लावावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. मात्र तरी सुद्धा या बिबट्याला बघण्यासाठी म्हणून नागरिकांनी मोठी गर्दी केली. पुन्हा अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, ज्या परिसरामध्ये हा बिबट्या आता आलेला आहे, दृश्यांमध्ये तर बंगले आणि मोठमोठ्या घरांचा हा परिसर वाटतोय. दाटीवाटीची वस्ती आहे, काय नेमका परिसर आहे हा? खरं म्हणजे रहिवासी परिसर आहे हा. पूर्णपणे मोठ्या प्रमाणात नागरिक इथे राहत असतात. जय भवानी रोड परिसर म्हणून या ओळखला जातो. आता या परिसरामधल्या पंचम सोसायटीच्या जवळ हा बिबट्या आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सगळे पोलीस, वन विभाग आणि सगळेजण त्या परिसरात आहेत, त्या सोसायटीच्या आजूबाजूच्या ऐकत आहेत. आणि त्याच बाजूला एक बंगला आहे, त्या बंगल्या ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं म्हणजे माध्यमांची गर्दी, त्यानंतर फोटोग्राफरची गर्दी, लोकांची गर्दी, महिलांची गर्दी, अशी सगळी गर्दी अचानक झाल्यामुळे तो सुद्धा सैरावैरा पळतो आहे आणि त्याला पकडणं त्यासाठी कठीण होऊन बसलंय. पण तरी वन विभागानं आता त्याला एका बंगल्यामध्ये डिटेक्ट केलेला आहे. तो त्या बंगल्यात लपलेला असल्यामुळे जी स्पेशल फोर्स आहे त्याला पकडणारा, तो फोर्स सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकतोय की हे सर्व लोक प्रयत्न करतायत की त्या पकडायला जावा. जाळी सुद्धा रेडी आहे. फक्त थोड्या वेळामध्ये कदाचित तो आता एका बंगल्यामध्ये अडकल्यामुळे त्याला पकडण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. योगेश, जी बघ्यांची गर्दी जमलेली आहे, ती गर्दी हटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न कमी पडतायत, काय नेमकं होतंय? खरं म्हणजे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आहेत. त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या या परिसरामध्ये पहिल्यांदाच बिबट्या आल्यामुळे लोकांना त्याला बघण्याची उत्सुकता या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे गर्दी जास्त झालेली आहे. हा परिसर तसा शहराच्या नाशिक रोड परिसरामध्ये म्हणजे दत्त मंदिराच्या अलीकडे आहे. या ठिकाणी सहसा बिबट्या येत नाही. पण यावेळेस पहिल्यांदाच तो आल्यामुळे लोकांची गर्दी ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपण जर बघितलं तर एका बाजूला जर आपण बघितलं तर आता हे बघा, हे समोरच्या ठिकाणी ही जाळी तयार केली जाते आणि ही जाळी तयार करून त्याला पकडण्याचा प्रयत्न या समोरच्या बंगल्यामध्ये, गायकवाड निवास या बंगल्यामध्ये तो मागच्या बाजूला आहे असं म्हटलं जात आहे. मध्ये वन विभागाची लोक गेलेली आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्याला पकडलं जाईल म्हणून जाळी सुद्धा तयार ठेवण्यात आली आहे. ट्रँक्युलायझर गन या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. बेशुद्ध करून त्याला पकडण्याचा प्रयत्न जो आहे सुवर्णा वन विभाग करताना दिसतोय. योगेश, ज्या बंगल्यामध्ये हा बिबट्या आहे त्या बंगल्यात आतमध्ये कोणी आहे त्याबद्दल काही माहिती? त्या घरामध्ये लोक आहेत. जर गायकवाड निवास बघितलं, या घरामध्ये लोक आहेत पण दरवाजा बंद केला. समोर बघू शकतात आपण की हे वन विभागाची लोक त्या घरात घुसलेली आहेत आणि या घरातून ही लोक आता मधल्या बाजूला, मागच्या बाजूला, त्याच्या घराच्या मागच्या बाजूला जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत. स्पेशल गणवेश जो असतो, ज्या म्हणजे अगदी बिबट्याने हल्ला जरी केला तर काहीही होत नाही असा गणवेश घालून 2 ते 3 वनरक्षक जवान जे आहेत ते या घरामध्ये घुसलेत आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. ही जाळी सुद्धा तयार ठेवण्यात आली आहे. काही जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं सहकार्य या ठिकाणी घेतलं जात आहे. काही उत्साही तरुण आहेत त्यांचं सहकार्य या ठिकाणी घेतलं जात आहे आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न आहे. सोमनाथ गायकवाड वकील असलेल्या या व्यावसायिकाच्या घराच्या मागच्या बाजूला आता हा सध्या बंगला मिळून जातो आणि आपण लोकांची गर्दी बघू शकतो. समोरच्या बाजूला, वरच्या बाजूला लोकांची गर्दी आपण बघू शकतो. समोर लोक आहेत, वरच्या बाजूला महिला या बाजूला आहेत. प्रत्येक जण खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करतोय आणि जर या बाजूला बघितलं तर लोकांची गर्दी सुद्धा या अगदी 4ही ठिकाणी लोकांची गर्दी आपल्याला सातत्याने दिसून येते. सुवर्णा, त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी जास्त निर्माण झालाय. अगदी बरोबर, मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. योगेश, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना याबाबतची माहिती देऊयात. 24 तासवर ही घटनास्थळावरून थेट दृश्य तुम्ही बघताय. या नाशिकमधल्या जय भवानी रोड परिसरामध्ये बिबट्या आला. पहाटे CCTVमध्ये या बिबट्याची दृश्य दिसली आणि त्यानंतर परिसरात बिबट्या आल्याची माहिती सगळ्यांना मिळाली.
हळूहळू गर्दी वाढायला लागली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांचं पथक सुद्धा दाखल झालं. मात्र बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे बिबट्या सुद्धा भांबावला आणि तो या घरातून त्या घरात आणि आसपासच्या बंगल्यांच्या परिसरामध्ये आता धावतो आहे. ही बिबट्याची दृश्य 24 तासवर तुम्हाला एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळत आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून वनविभागाकडे सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत. मात्र सध्या इथे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे या बिबट्याला पकडताना वनविभागाला मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. बिबट्यानं भांबावून कुणावर हल्ला करू नये याची सगळ्यात आधी काळजी वनविभागाला घ्यावी लागतेय. त्यामुळेच बिबट्याला पकडताना वनविभागाला अडचणी येत आहेत. खरं तर पोलिसांनी सुद्धा या बघ्यांची गर्दी दूर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी सुद्धा आपल्या परिसरामध्ये बिबट्या पहिल्यांदाच आलाय, त्यामुळे आपल्याला त्याला पाहायचंय म्हणून लोक गर्दी करतायत. महिला असू देत, लहान मुलं असू देत किंवा अगदी सगळ्यांचीच गर्दी होते. बिबट्या दिसावा आपल्याला एकदा तरी म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत. सध्या बिबट्या आपल्याला धावताना दिसतोय. एका बंगल्यामध्ये धावतोय. गायकवाड निवास असं बंगल्याचं नाव आहे आणि त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला बिबट्या डिटेक्ट झालेला आहे. त्याला तिथे पकडण्यासाठी म्हणून इथे सगळे वनविभागाचं पथक दाखल झाले. काही जवान सुद्धा आतमध्ये गेलेत आणि त्या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून स्थानिकांच्या मदतीनं जाळी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, काय आत्ताचे अपडेट्स आहेत? सुवर्णा, बघू शकतेस की तो पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो इथे येईल. कुठल्याही वेळी तो पकडला जाईल म्हणून त्याला जाळी ही तयार करण्यात आली. बघू शकतो आपण तो इथून उडी मारू शकतो. वरच्या बाजूला फॉरेस्टची लोक आहेत आणि ही जाळी हे सगळे तरुण पूर्णपणे तयार आहे. तो जो पकडणारा बिबट्या अगदी समोरून पकडणारा जो वन विभागाचा जवान असतो तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी गेटच्या जवळ दिसतोय. याच बंगल्यामध्ये तो आहे आणि त्यामुळे पूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे. केव्हाही तो ताब्यात येऊ शकतो वा इथून उडी मारून तो दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. अगदी बरोबर. या क्षणाला 24 तासवर ही बिबट्या पकडत असतानाची वनविभागाची मोहीम झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. हा बिबट्या तातडीनं पकडला जावा यासाठी म्हणून वनविभाग पोलिसांचे प्रयत्न सुरूच आहेत. सोबत स्थानिकांची सुद्धा मदत घेतली जाते. गायकवाड निवास या बंगल्याच्या बाहेर ही जाळी हे काही तरुण वनविभागाचं पथक आणि पोलिसांनी इथे लावून ठेवलेली आहे. जर आतमध्ये तो बिबट्या पकडता आला नाही आणि त्यांनी बाहेर उडी घेतली तर किमान त्याला या जाळीत तरी पकडता यावं यासाठी म्हणून ही जाळी इथे हे स्थानिक तरुण आणि वनविभागाचं पथक धरून आहे. योगेश, आतमध्ये जे जवान गेलेले आहेत त्यांच्याकडून काही माहिती बाहेर दिली जाते? तो बिबट्या आतमध्ये त्यांना दिसलाय काय नेमकं? अजून माहिती त्या या बंगल्यामध्ये मागच्या बाजूला तो आहे, तो दिसलेला आहे आणि त्यामुळे नागरिक त्या ठिकाणी बघतायत. फक्त आता वर आपण बघू शकतो की वरच्या बाजूला फॉरेस्ट ऑफिसर आहेत, खाली सुद्धा वन विभागाचे जवान आहेत, जाळी लावून तयार आहेत. या घरातून तो केव्हाही बाहेर पडू शकतो म्हणून तो प्रयत्न या ठिकाणी केलाय. मधल्या बाजूला सुद्धा 2 जवान मधल्या बाजूला ट्रँक्युलायझर गनने त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण तो या बाजूने बाहेर येऊ शकतो म्हणून जाळी लावण्यात आली आहे. तर या जाळीमध्ये जर तो बाहेर आला आणि पळाण्याचा प्रयत्न केला तर या जाळीमध्ये पकडला जाईल म्हणून हा सर्व प्रयत्न आहे. मात्र तो इथून पळाला तर पुन्हा त्याला पकडणं अवघड आहे. त्यासाठी पोलीस, वन विभाग आणि इतर सर्व जे काही इथले स्वयंसेवक आहेत या सर्व इथं तैनात करण्यात आलेत. झी 24 तासवर ही नाशिक रोड परिसरातल्या जय भवानी रोड भागातली ताजी दृश्य. या ठिकाणी गायकवाड निवास या बंगल्याच्या परिसरामध्ये सध्या हा बिबट्या आहे. संपूर्ण परिसरामध्ये हा बिबट्या जवळपास आज पहाटेपासून इकडून तिकडे फिरतोय. या बिबट्याला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं त्यानंतर वनविभागाच्या पथकाला कळवण्यात आलं. पथक इथे दाखल झालं. बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत, पण बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली. बिबट्या सध्या या बंगल्याच्या मागच्या भागात आहे. तिथे वनविभागाचे जवानही बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण अजून तरी हा बिबट्या हाती लागलेला नाहीये आणि तो जर बाहेर आला या बंगल्यातून तर तिथे तरी किमान त्याला पकडता यावं यासाठी म्हणून जाळी लावलेली आहे. योगेश, हालचाली मोठ्या प्रमाणात दिसत आहेत तिथे. हो, कारण सर्व आता सावध टप्प्यात आल्यामुळे वन विभाग व पोलीस हे सर्व सक्रिय झालेत आणि त्यामुळे धावपळ आपल्याला दिसून येते.
वर बघू शकतो आपण फॉरेस्ट ऑफिसर वरच्या बाजूला आहेत आणि खाली ही जाळी लावून तयार आहेत. फक्त बिबट्याने जर बाहेर उडी मारली तर त्याला पकडण्याचा हा प्रयत्न आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यावेळेस बेशुद्ध करण्यासाठी जे ट्रँक्युलायझर गन असते त्याच्याने इंजेक्शन देऊन सुद्धा तो थोड्या वेळ बेशुद्ध होतो आणि पुन्हा एकदा चवताळतो आणि उडी मारतो. त्यामुळे ती काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. त्या ट्रँक्युलायझर गनने शॉट जो आहे तो करण्यात आलेला आहे. मात्र तो बेशुद्ध झाला पाहिजे याची आता वाट बघितली जाते की तो बेशुद्ध होतोय का. जर बेशुद्ध झाला नाही पूर्णपणे तर तो पुन्हा पळू शकतो आणि चवताळू शकतो. त्यामुळे आता आपण म्हणूया त्याला पकडण्यापूर्वीची ही शांतता आणि धावपळ आहे. अगदी बरोबर. बिबट्या ताब्यात येण्यासाठीची ही सगळी धावपळ सुरू आहे. पण योगेश, जर जरी मुद्दा असला तरी सुद्धा जर हा बिबट्या बाहेर उडी मारली त्यांनी, जाळीत जरी नाही आला तर इथे गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्याची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे, कारण जर बाहेर आला तर कुणावर हल्ला करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. नक्कीच त्या लोकांवर पण हल्ला करू शकतो. त्यामुळे गर्दी या ठिकाणी आहे. आता जर आपण बघितलं तर ही लोक जी आहेत ती बाहेरच्या बाजूला, त्या गल्लीच्या बाहेरच्या बाजूला लोक तिकडे अडवण्यात आली आहे. पोलीस सुद्धा बाहेर आहेत आणि या ठिकाणी गर्दी होऊ दिलेली नाहीये. स्पॉटवर लोकांना बाहेरच्या बाजूलाच अडवण्यात आलेलं आहे. मात्र तरीही काही लोक गच्चीवर मात्र आपल्याला दिसून येतात. आपण बघू शकतो की समोरच्या गच्चीवर काही लोक आहेत, इकडच्या बाजूच्या बंगल्यावर आहेत, त्याला बघण्याचा प्रयत्न करतायत. वरून काही दिसतंय का ते सांगतायत आणि फॉरेस्ट ऑफिसर स्वतः वरच्या बाजूला या बंगल्याच्या वर आहेत आणि त्याला बघतायत. मात्र अजूनही तो पूर्णपणे टप्प्यात आलेला नाहीये. आपण हा माणूस हा जवान आहे, जो काळा पूर्ण पोशाखामध्ये आपल्याला हा जवान दिसतोय, ज्याला बिबट्याला पकडण्यासाठी पूर्ण जर त्याने हल्ला केला समोरासमोर तर त्याला पकडता यावं म्हणून ही 2 जवान बाहेरच्या बाजूला आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आणि मधल्या बाजूला सुद्धा आपल्याला हे दिसून येत आहेत. आणि प्रयत्न आहे की तो आता इथेच पकडला जावा. अगदी बरोबर. इथे पकडल्या जर गेला तर पुढची हानी टाळता येईल, त्या बिबट्याचंही नुकसान टाळता येईल. कारण सकाळपासून तो बिबट्या या भागातून त्या भागात धावतोय. कदाचित तो बिबट्या उपाशी असण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे तो थकून थांबेल आणि त्यानंतर पकडला जाईल अशी सध्या असा कयास आपण बांधू शकतो. पण बिबट्या लवकरात लवकर पकडला जावा हे खरं तर इथल्या या परिसरातल्या नागरिकांसाठी सुद्धा आवश्यक आहे आणि त्या बिबट्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. साधारण हा संपूर्ण परिसर जो आहे, रहिवासी भाग आहे, बंगले आणि काही सोसायट्या इथे आहेत, तिथेच हा बिबट्या सकाळपासून फिरतोय. आता सध्या गायकवाड निवास या बंगल्याच्या मागच्या बाजूला हा बिबट्या आहे. त्याला पकडण्यासाठी म्हणून वनविभागाचे जवान आत गेलेले आहेत. त्याला ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जर ट्रँक्युलाइज करत असताना त्या बिबट्यानं बंगल्याच्या परिसरातून बाहेर उडी मारली तर किमान तिथे तरी त्याला पकडता यावं, तो तिथून सटकून जाऊ नये यासाठी म्हणून स्थानिक तरुण, पोलीस आणि वनविभागाचे पथकातले काही जवान इथे जाळी धरून उपस्थित आहेत आणि त्या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. योगेश, या बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? एक शॉट तरी मारलेला आहे का? तो बिबट्या तेवढ्या टप्प्यात आलेला आहे का? टप्प्यामध्ये तो आलेला आहे. त्याला ट्रँक्युलाइज करण्याची जो काही शॉट, ट्रँक्युलायझिंग गनने शॉट्स पण त्याला मारलेला आहे. फक्त तो अजून बेशुद्ध होत नाहीये. म्हणजे जो अपेक्षितपणे बेशुद्ध आहे तो होत नाहीये. कदाचित तो शॉट्स लागला की नाही याबद्दलची साशंकता वन विभागाला आहे. त्यामुळे आता सध्या फक्त बघितलं जात आहे की तो आता इथून उठतो, पडतो की पुन्हा बाहेर पडतो. तर त्यामुळे आता सगळेजण अगदी सावध परिस्थितीमध्ये आहेत. या बंगल्याच्या जस्ट मागच्या बाजूला तो आहे. त्या बंगल्यामध्ये कोपऱ्यातून तो या बाजूला येईल की त्या बाजूला उडी मारेल हा पण प्रश्न आहे. त्यामुळे त्या बाजूने सुद्धा एक वन विभागाची टीम आहे, या बाजूने एक वन विभागाची टीम आहे. आणि जर तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये जर त्याने उडी मारली तर त्याच्यामध्ये तितकासा जी की शक्ती असते ती शक्ती नसते आणि त्यामुळे तो सहजतेनं जाळीमध्ये पकडला जाऊ शकतो. म्हणून ही संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. योगेश, पुन्हा एकदा तुम्ही काही वेळापूर्वी या स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात त्या दाखवूया. गार्डन मध्ये बैठलं, माधवलॉनच्या पाठीमागे गार्डन मध्ये बैठलं. एकदम माझ्या घराच्या जवळ जात आहे. तुमच्या घराच्या जवळ? माझ्या घराजवळ. तो जेव्हा त्याच्या मागे लोक लागले त्यावेळेस तो आला. वॉचमॅन मला फोन केला, म्हणे शेट आपल्या घराच्या शेडच्या बॅक साईडलाच तो आहे. मग त्याच्यानंतर तो पळाला तर मग समोरच्या एरियामध्ये आला, ह्या एरियात. आम्ही 7 वाजता त्याच्या पाठीमागे गेलो. मी माझे मित्र सोबत होते पण तो काय आमच्या हातात आला नाही. लय मोठा आहे साहेब. माझ्या पंचम सोसायटीमधनं तो भिंत गेटमधनं आतमध्ये शिरला. म्हणजे विनोद भाऊ साळवे यांनी सांगितलं मला. मी सीसीटीव्ही फुटेज चेक केला, त्याच्यामध्ये मला तो एंट्री मारताना दिसला.
पुन्हा एकदा नाशिकमधली ही दृश्य काही वेळापूर्वीच्या प्रतिक्रिया आपण स्थानिकांच्या बघत होतो. मात्र आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साधारण काही मिनिटं तो बेशुद्ध झालाय की नाही याची वाट पाहिली जाईल आणि त्यानंतर त्याला पकडलं जाईल. गायकवाड निवास या बंगल्याच्या मागच्या बाजूला त्याला ट्रँक्युलाइज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक गन असते वनविभागाकडे, त्या माध्यमातून त्या बिबट्याला डाट मारला जातो आणि बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केले जातात. जर तो बेशुद्ध झाला नाही आणि बंगल्याच्या बाहेर उडी मारली तर त्या जाळीत तरी तो पकडला जावा यासाठी म्हणून जाळी लावण्यात आली आहे. एका दृश्यामध्ये तो बिबट्या गायकवाड निवासमध्ये गेला आणि मागच्या बाजूला धावत होता, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. तर दुसरीकडे ताजी दृश्य आपण बघतोय. बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून काही तरुण आणि पोलीस वनविभागाचे जवान जाळी धरून तिथे उपस्थित आहेत आणि बिबट्याला पकडत असताना त्यांना आपल्याला काही जखमा करू नये यासाठी म्हणून विशेष पोशाख घातलेले जवान सुद्धा तिथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, तुम्ही स्वतः तिथे उपस्थित आहात, तिथली ती सगळी धावपळ तुम्ही स्वतः बघतायत आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की कुठल्याही बिबट्याला किंवा वन्य प्राण्याला जेव्हा डाट मारला जातो, बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केले जातात. साधारण किती वेळ तो बेशुद्ध झालाय की नाही हे बघण्यासाठी लागतात. काही तज्ज्ञांकडून तिथे माहिती मिळाली आहे तुम्हाला? आणखी किती वेळ तो बेशुद्ध झालाय की नाही याची वाट पाहिली जाईल? खरं म्हणजे त्याला आता तो अजून कुठलाही प्रयत्न या ठिकाणी करत नाहीये आणि त्यामुळे आम्ही सगळे वाट बघतो की तो काहीतरी हालचाल करेल. त्याने अद्याप कुठलीही हालचाल या ठिकाणी केलेली नाही. त्यामुळे आम्ही सर्व म्हणजे माध्यमांची लोक असतील किंवा सगळे वन विभागाचे लोक असतील, सगळेजण त्याची हालचालीची वाट बघतायत. तो अजून हालचाल करत नाहीये, या बंगल्यातून बाहेर पडत नाहीये. त्यामुळे त्याला नक्कीच शॉट लागला असेल ट्रँक्युलायझिंग गनचा, असं विचार केला जातोय. वाट आता जवळजवळ 10 मिनिटं आतापर्यंत झालेत. 10-15 मिनिटांमध्ये तो निश्चित पडून आहे. त्यामुळे तो आता काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अजूनपर्यंत त्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. तो कुठल्याही त्याने या ठिकाणी जी डरकाळी फोडायला हवी होती ती सुद्धा फोडलेली नाही. त्यामुळे त्याला शॉट लागला असावा असा कयास आहे. जर तो अजून 5-10 मिनिटं उठला नाही, तसाच निश्चित पडून राहिला, तर मात्र फॉरेस्टचे लोक मध्ये जातील आणि मग त्याला थेट जाळीत टाकून आपल्या पिंजऱ्यामध्ये अडकवतील. पण तोपर्यंत वाट ही आता बघणं हे सगळ्यांसाठी क्रमप्राप्त आहे. अगदी बरोबर आहे. आता आणखी इथून पुढचे काही मिनिटं वाट पाहिली जाईल आणि त्यानंतर या बिबट्यापर्यंत वनविभागाचे हे विशेष पोशाख घातलेले जवान जातील, त्याला पिंजऱ्यात पकडतील आणि त्यानंतर त्याला वनविभागात घेऊन जातील. योगेश, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. छत्रपतींचा विचार म्हणजे